मुंबईमध्ये मराठी माणूस कमी होत नाहीये, बाहेरचे वाढतायत, असं राज ठाकरेंनी टू द पॉइंट कार्यक्रमात म्हटलेलं आहे. मुंबईत अजूनही सर्वाधिक टक्का मराठी माणसाचाच आहे, असं देखील त्यांनी सांगितलं. नरेटिव्ह पसरवून मराठी माणसाला घाबरवलं जातं, असं त्यांनी सांगितलं. मराठी माणसाला खंबीर राहण्याचं आवाहनही राज ठाकरेंनी केलं. टक्का घसरला मराठीचा. म्हणजे मी एक तुम्हाला आणखी एक गोष्ट इथेच आवर्जून सांगेन की महापालिकेमधले सत्तेत बसणारे तो अमराठी टक्का पूर्वी जास्त होता, तो आता कमी झाला आहे. म्हणजे पूर्वी मुंबई महापालिकेमध्ये अमराठी नगरसेवक किंवा ते सत्ताधारी जास्त होते, आता ते कमी झाले आहेत. पण मुंबईतला राहणारा, इथला मतदार, इथला मुंबईतला मराठी माणूस हा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. म्हणजे तुम्ही मधल्या काळात एक रीलचाच विषय निघा, तुम्ही एक रील बघितली असेल की मराठी माणूस शेवटी तुम्हाला राणीच्या बागेत झूमध्ये दिसेल. त्यातला अतिशयोक्ती अलंकार एक वेळ पण सोडला. पण आत्ताही मुंबईमध्ये साधारणपणे 40 ते 41% मराठी लोक आहेत. आमच्याकडे 45%चा आकडा आहे. 40 ते 41% लोक आहेत. गुजराती मारवाडी 13% आहेत. UP बिहार वगैरे हे सगळे पकडून साधारणपणे 15% आहेत. बाकी तमिळ आहेत, पंजाबी आहेत, सिंधी आहेत, अनेक लोक आहेत, मुस्लिम आहेत, अनेक लोक आहेत, ख्रिश्चन आहेत. सर्वाधिक टक्का आजही मुंबईमध्ये मराठी माणसाचं आहे. हे काय आहे, हे नरेटिव्ह अशा प्रकारे पसरवतात, घाबरवतात आणि मराठी माणसाला बॅकफूटवर टाकतात. नाही नाही, तुम्ही तर 25% उरला आहेत, 28% उरला आहेत, असं करून त्याचं अख्खं ज्याला डिमॉरलाइज करणं ज्याला म्हणतो आपण, ह्या लेवलला ते आणतात. आजही मुंबईमध्ये 40-41% मराठी माणूस आहे. पण तो खंबीर आत्ता उभा राहायला पाहिजे आत्ता.